नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 20 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र हस्त आहे. योग सुकर्म आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2 पासून ते 3 वाजून 22 मिनिटांपर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजून 14 मिनिटांपासून ते 1 वाजून 2 मिनिटांपर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8 वाजून 32 मिनिटांपासून ते 9 वाजून 54 मिनिटांपर्यंत आणि यमगंड काळ दुपारी 11 वाजून 16 मिनिटांपासून ते 12 वाजून 38 मिनिटांपर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. बुधाबरोबर केंद्रयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास दिसू शकतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी आर्थिक संदर्भात काही चांगले लाभ होऊ शकतील किंवा तत्संबंधी काही चांगली गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. खास करून आजच्या दिवशी जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या चतुर्थ सणा चंद्राचं भ्रमण आहे. बेयातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचे घरातल्या व्यक्ती असतील त्यांच्यावर नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. वैवाहिक जोडीदारावर छोटा मोठ्या कारणावर खटके वगैरे उडू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या तृतीय सणा चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. याचप्रमाणे कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. दिवस जरी धकाधकीचा असला तरी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या द्वितीय सणा चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव आजच्या दिवशी मिळतील. त्या संदर्भातले काही चांगले फायदे मिळू शकतील. काही चांगल्या संधीसुद्धा येऊ शकतील. जरूर त्यावर विचार करा. याचप्रमाणे खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यसणा कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे.
चतुर्थातला बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल जबरदस्त दिसून येईल. फिरणं वगैरे होईल, मात्र कामं तुमची मार्गी लागताना दिसतील. याचप्रमाणे भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर काही नवीन कामाची सुरुवात करायची असेल आजच्या दिवशी जरूर करू शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडंसं स्ट्रेस किंवा धावपळ दगदग जास्त वाटू शकेल. काही छोटे-मोठे अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. कागदोपत्री व्यवहारापासून थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि तुमच्याच राशीतल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कार्यक्षेत्राच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं पूर्ण होऊ शकतील. त्या संदर्भात काही चांगल्या संधीसुद्धा समोर येऊ शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र कार्यक्षेत्राच्या संदर्भात घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असाच असणार आहे. आजच्या दिवसात जी कामं तुम्ही हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. नवीन कामाची सुरुवातसुद्धा करू शकता. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमचे अंदाज बरोबर येऊ ठरू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. आरोग्याकडे आजच्या दिवशी लक्ष देणं गरजेचं राहील. छोटे मोठे त्रास त्या संदर्भातले दिसून येतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. काही छोटे मोठे लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक संभवतो. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस अतिशय चांगला राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स उत्तम दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 20 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.